सर्व परिवर्तनवादी आणि बहुजनवादी महापुरुषांना आपणा सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो। आज देशभर भारतीयांचा या अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण दीपावलीचा सण आणि या सणाच्या दिवशीच आपण सर्वजण वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते या देशातला जो पोशिंदा आहे, जो बळीराजा आहे, त्याच्या न्याय मागण्यांसाठी आपण आपल्या भागाच्या लोकप्रतिनिधी मोनिकाताई राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील निवासस्थानासमोर या सरकारचा जे सरकार शेतकरी विरोधी आहे त्या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आपण आमदारांच्या लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानासमोर येऊन चटणी भाकरी खाऊन आपण काळी दिवाळी साजरी करणार आहोत। आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये का होईना या तालुक्यातले जे काही स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत, जे बाजार बुणगे नाहीत, विकाऊ नाहीत, जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या बद्दल ज्यांना कणव आहे असे कार्यकर्ते आपण या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। 5-6 दिवसापूर्वी त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर आपण आंदोलन केलं। आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की ज्यांच्याकडे मोबाईल असेल त्याने रेकॉर्ड करा किंवा लाईव्ह करा। आपण आमदारांच्या दारासमोर आलेलो, सांगता येत नाही, आपण जर रेकॉर्ड केलं नाही, लाईव्ह केलं नाही तर कदाचित किसन चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदाराच्या घरावरती दरोडा घातला असा पण गुन्हा आपल्यावरती दाखल होऊ शकतो। सांगता येत, मला भीती वाटते, कारण या तालुक्याचे पोलीस निरीक्षक इथं पुजारी साहेब आहेत, आमचे मित्र आहेत, आणि त्याच्यामुळे मला जरा माझ्या मनामध्ये पाल चुकली। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। मी म्हणलो प्यारेलाल भाई एवढ्या कमी आवाजात का बोलले आज? ते इतक्या कमी आवाजात बोलले नाही, पण नंतर मी बघितलं की पुजारी साहेब समोर बसले, उभे होते ते, आणि मग जर आता पुन्हा मोठ्या आवाजाने बोलून दुपारनंतर जर आमदाराच्या घरावरती दरोडा असा जर गुन्हा दाखल झाला तर अगोदरच 42 दिवस हे नाशिकच्या जेलमध्ये जाऊन आले पुजारी साहेबांच्या आशीर्वादाने। मी पण 1 महिना फरार होतो पुजारी साहेबांच्याच आशीर्वाद। न्याय देवतेने मला अटकपूर्व जामीन दिला पुरावे बघून, म्हणून मी आलो। आता परत जर काही झालं गडबड, कारण तिथं जेव्हा दंगल झाली मी आरोपी झालो तेव्हा आमदार ह्याच होत्या, पुजारी साहेब आहे तिथं होते, आता परत आमदार या त्यांना परत पाथडीला आणलं इथं। कशासाठी आणलं? आमच्या विरोधात जे बोलतात त्यांचा आवाज दाबा। पण मी सांगू इच्छितो आमदार आपण आमदारांना पण सांगू इच्छितो आणि पोलीस अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही कितीही प्रयत्न केले आमचा आवाज दाबण्याचा, आमचा संविधानावरती विश्वास आहे, तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि शिवरायांच्या बापाला घाबरणारे माणसं नाहीत, आम्ही फक्त निसर्गाला घाबरतो। तुमच्यासारख्या बाजार बुणग्यांना आम्ही घाबरत नाही। कालही लढत होतो, आजही लढतो आणि उद्या पण लढूया। गावागावात काही पोस्ट वाचून काही बाजार बुणग्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी काही चर्चा केली, चव्हाण सर आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी आमदार मॅडमच्या घरी जाऊनच दाखवा, बरोबर आहे ना? त्यांच्या दांडके पडतील, दांडके पाठीमागच्या भागावर। अरे आम्ही लढणाऱ्या जमातीतली माणसं आहोत, आम्ही घाबरणाऱ्यापैकी नाही। आवाज देत आलोय, दंड थोपटीत आलोय, दारात बसलोय आणि निषेध करतोय आमदारांचा। आम्ही काय गोळ्या घालायच्या तर घाला, काय तुमचे बाजार बुणगे कार्यकर्ते आणायचे तर आणा, काय हिंमत असेल तर घाला दंडुके आमच्यावरती। लोकशाही मार्गाने आलेलो आहोत, इथून पुढच्या काळात कोणत्या अधिकाऱ्याच्या दारात आम्ही जाणार नाही। आज इथं आमदार दिसतील तिथं त्यांना काळे झेंडे दाखवणार, त्यांची गाडी अडवणार। मला माहिती आहे तुम्ही या आंदोलनाला भीक घालणार नाही, घाबरणार नाही, आम्हाला माहिती आहे ना। कारण का
तुम्हाला मतदारांचीच गरज नाही, कारण तुम्ही ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून आमदार झालेला आहात आणि सरकार देखील आले. आम्हाला माहिती आहे, घाबरू नका. पण एक दिवस येणार आहे, डोक्यावरचा सूर्य झुकत असतो तसंच तुम्ही सत्ताधारी आहात. तुम्हाला वाटत असेल की तालुक्यामध्ये आमदाराला विरोधक कुणी राहिला नाही. एक ज्ञानेश्वरवाला होता, तो तुमच्या कळपात घेतला आणि सोयरा करून घेतला. बाबा गप ना. अरे 58,000 मतं दिली या तालुक्यातल्या लोकांनी, 58,000. चला एक शब्द बोलत नाही ते गुले, एक शब्द. मेले का जगले, दमडी जमाने खात्यावरती. इकडचं केदारेश्वरवाला शेपूट घालून बसलाय, ते बोलायला तयार नाही. 1 लाखाच्या वर मतं दिली या मतदारसंघातल्या लोकाला. वाटायला पैसे नाही, ज्या शेतकऱ्यांनी पैसे घुस घातलाय. अरे लाख मतं दिली इथल्या विरोधी लोकांनी तुम्हाला, यांच्या विरोधातल्या. तुम्ही एक शब्द बोलायला तयार नाहीत. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत ना, झुकणारे आहेत. कमी असतील छत्रपती शिवरायांच्या मावळ्यासारखे, पण अफाट आणि अजाट सैन्य आदिलशहाचं होतं, त्याला देखील झुकवलं आणि स्वतःचं रयतेचं राज्य निर्माण केलं. त्या विचारानं चालणारी आमची औलाद आहे. आम्ही घाबरत नाही. आमचे किती जमतील, 5 जरी जमले तरी मी आज आवाज काढत घोषणा देत तुमचा निषेध करत या आमदारांचा. आमचे बरेच मित्र म्हटले की आमदारानं यावं, ते आमच्या मायबाप आहेत, त्या तालुक्याच्या माई आहेत. अरे बांधावर आल्यात, दमडी जमा नाही, विधिमंडळात बोलले नाही. तुमचं पुतना मावशीचं प्रेम आम्हाला कळलं की आज खरी माया नाही. तुम्ही पुतना मावशी आहात शेतकऱ्याच्या या भागातल्या, हे आम्ही सांगत राहणार, कायम सांगत राहणार. तुमच्या विरोधामध्ये एक कृषी मंत्री विधिमंडळामध्ये जातो. विधिमंडळ काय रमी खेळण्यासाठी असतं का? या अजित पवार गटाचा मंत्री रमी खेळत बसलाय तिथे, आमचा प्रतिनिधी. दुसरा एक सहकार मंत्री बाबासाहेब पाटील काल परवा म्हटला, शेतकऱ्यांना नाद लागलाय म्हणे कर्जमाफीचा नाद. अरे हरामखोरा, तुमचे नाद जर आम्ही काढले तर तोंड लपवायला जागा राहणार नाही. तुमचं दिवसाचं वागणं एक, रात्रीचं वागणं एक असतं, हे त्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. फक्त सत्तेचं कवच कुंडल तुमच्यावरती आहे. सत्ता नसू द्या, बाहेर या. नेपाळने जसं लोक मंत्री आमदार ठोकून ठोकून काढले, एक वेळ ती या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये येणार आहे. इथला लोकप्रतिनिधी असेल, इथला मंत्री असेल, ठोकणार लोक, ठोकणार, मारणार, अंगावरती कापडा ठेवणार नाही. टिंगल करताय तुम्ही शेतकऱ्यांची. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांनी सांगितलं आपल्या सैन्याला, शेतकऱ्याच्या भाजीला नाही, भाजीच्या देठालाही हात लावू नका. त्या शेतकऱ्याची तुम्ही टिंगल करतात, त्या शेतकऱ्यांच्या दुःखावरती मीठ आणि जखमेवरती मीठ चोळतात. आज छत्रपती शिवरायांनी तर तुम्हाला घोड्याच्या टाचे खाली दिला असता इथल्या लोकप्रतिनिधी आणि आमदारांना. दुर्दैवाने छत्रपती शिवराय नाही. पण लक्षात ठेवा, छत्रपती शिवराय येत नसतात, बाबासाहेब परत येत नसतात. याच जनतेमधून छत्रपती शिवराय जन्माला येत असतो, बाबासाहेब जन्माला येत असतो. आम्ही आलो, किती आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही धडकलोच, आलोच. इथून पुढच्या काळात देखील आम्ही येऊच. किती लोक आहेत माहित, माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्याला रात्रीच फोन आले, काय पाहिजे बाबा, कशाला जातायत, कशाला करतायत. अरे आमच्या लोकांनी घरून भाकरी बांधून आणल्या, तुमच्या पाहुणचारासाठी आलो नाही ताई, तुम्ही आमच्या भगिनी आहात. आम्ही कायमस्वरूपी माझ्या तोंडातनं भगिनी म्हणून शब्द तुमच्याबद्दल आलेला आहे. पण जेव्हा तुम्ही प्रतिनिधी करता त्या भागाचं, तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे होता. तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करत नाही, कारण हे सरकार शेतकरी विरोधी आहे. भांडवलदारांचा विचार करताय, न मागता त्यांची कर्जमाफी. आमचा शेतकरी आलता, निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी म्हणून करा. तुम्हीच निवडणुकीच्या अगोदर जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की आम्ही सत्तेवरती आल्यानंतर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू. आणि आता तुम्हीच म्हणतात आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आमच्या शेतावरती येऊन पंचनामे करतात. काय परिस्थिती, अतिवृष्टी झाली तिथं, अजूनही घरामध्ये गेलेलं पाणी बाहेर आलेलं नाहीये, चिखल आहेत. कशी राहतात ती माणसं, आमचे पंचनामे करतात. इथून पुढच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी तुमचा देखील पंचनामा केल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला गमवायला आमच्याकडे काही नाहीये. काय बाबदादांची प्रॉपर्टी
आमदार नाही, खासदार नव्हती, कारखाने नाहीत आमच्याकडे. आम्हाला लढायचंय सर्वसामान्य लोकांसाठी, आम्हाला लढायचंय शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी. माझं एक व्यक्तिगत काम घेऊन नाही आलोय तुमच्याकडे. तुम्ही जे सांगितलं होतं तेच विचारायला आलोय, परंतु बोललं जातं, केलं जात नाही. ओला दुष्काळ जाहीर करणार म्हटलं होतं. आम्ही मागणी केली की 50,000 रुपये हेक्टरी मदत करा. आमदार मॅडम, तुम्ही शेतकऱ्यांची लेक आहात. तुम्ही या भागामध्ये फिरलात, विधिमंडळामध्ये एकदा तरी बोलायला पाहिजे होतं. तिथं गेले की फडणवीस समोर दिसला की हे मुख गिळून गप्प असतात. कारण यांना वाटतं मोठी अपेक्षा आहे, वर्षांनी का होईना, 2 वर्षांनी का होईना मी जर गप्प बसले तर माझं मंत्रिपदाला नंबर लागेल. नंबर त्याच्यासाठी शेतकरी वाऱ्यावर सोडून दिलाय. पण शेतकऱ्यांचा तळतळाट आहे, तो लागत असतो. आम्ही आज आमच्या घरामध्ये दिवाळी साजरी झाली नाही शेतकऱ्यांच्या, कारण रात्रभर आम्ही वाट बघत होतो काहीतरी जमा होईल. तुम्ही सांगितलं 208 कोटी, 508 कोटी, 1000 कोटी. कुठं गेले? कुठं आहे तो पैसा? कधी येणार? तुमच्या घरामध्ये दिवाळ्या साजऱ्या केल्यात, शेतकऱ्यांच्या घरामध्ये दिवाळी कुठे साजरी? आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हेक्टरी 50,000 रुपयाची मदत करा, कर्जमाफी करा. नाही केली. आणि आज महाराष्ट्रामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. या भागाच्या आमदाराच्या दारात जाऊन निषेध करायचा, या फडणवीस सरकारचा निषेध करायचा, अजित पवारांचा आणि एकनाथ शिंदेचा. आणि दारात बसून काळी दिवाळी साजरी करायची, चटणी भाकरी खाऊन. इथं आतमध्ये येऊ दिलं नसतं तर आम्ही रस्त्यावरची माणसं आहोत, आम्ही तिकडे रस्त्यावरती बसलो असतो. पण आज तुमच्या परिसरामध्ये येऊन आम्ही काळी दिवाळी साजरी करणारच होतो. आणि ती केली आम्ही, आज शेतकऱ्यांसाठी केली, आमच्यासाठी नाही. आम्हाला पण प्रपंच आहेत, कुटुंब आहेत, आमच्या घरी पण लेकरं आहेत, दिवाळीचा सण आहेत. आम्हाला वाटतं आमच्या घरामध्ये थांबावं, गोड जेवण करावं. जेव्हा आम्ही शेतकऱ्याच्या घरामध्ये बघतो त्यांची परिस्थिती, बाजारपेठ ओस पडली, ओस. ते पगारदार आहेत तेवढेच बाजारपेठेमध्ये आहेत, शेतकरी बाजारपेठेमध्ये गेला नाही. 12 महिन्याचा सण आहे, लेकरा बाळांना कापडं नाही, अंगावरती गोडधोड जेवण नाही. शेतामधलं अजून ते सुकलं नाही, कापसं वाहून गेले, पीक वाहून गेलंय, तरी देखील शेतकऱ्याला रुपयाची मदत नाही आम्हाला. आणि म्हणून आम्ही विचार केला की ठीक आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, शेतकरी कधी कोलमडून पडत नाही. निवडणुकीमध्ये एखादं पडलं की लगेच प्यायला सुरुवात होते, दारू प्यायला. तसा शेतकरी करत नाही. झाला उद्ध्वस्त तर झाला, पुढे एकदा ताठ मानेनं उभा राहतो, ताठ कण्यानं उभा राहतो. धरणी मातेला जे द्यायचं ते दान देतो, आणि धरणी माता जे काही घ्यायचं ते पदरामध्ये घेतो. पण कधी गळ्याला फास लावत नाही, कोलमडून पडत नाही, उद्ध्वस्त होत नाही. आम्ही शेतकऱ्यांना हाच शब्द देतोय की राजा हो, दिवस बदलतील, निराश होऊ नका, हतबल होऊ नका, गळ्याला फास लावू नका, आत्महत्या करू नका. कुटुंबाची जबाबदारी आपल्यावरती आहे. हे सरकार भिकार चोट आहे. या सरकारकडे दमडीचा पैसा नाही, भिकार चोट सरकार आहे, भिकार चोट. हे काय देणार आहे शेतकऱ्यांना? 1000 कोटी सांगतील आणि 50 कोटी आणतील आणि शिंपडतील. तुम्हाला आम्हाला थोडं काहीतरी लाचार बनवायचा कार्यक्रम आहे. पण तरी देखील आपण या शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलोय. या मतदारसंघात एकही विरोधक राहिला नाही. सगळे कारखानदार फडणवीसांनी ताब्यात घेऊन टाकलेत, एकही बोलत नाही. आता आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत. माझा विश्वास आहे आंदोलनावरती आणि चळवळीवरती 129 वर्ष राज्य इंग्रजांनी केलं, पण त्यांना घालवण्याचं काम महात्मा गांधीजीनं मुठभर मीठ घेऊन, हातात काठी घेऊन आणि बरोबर 10 लोक घेऊन दांडीची यात्रा काढली. तेव्हा इंग्रज फिदी हसत होते की हे म्हातारं मुठभर मीठ घेतंय, हातात काठी घेतंय, 10 लोक घेतंय आणि इंग्रजांना घालवायला लावतंय. महात्मा गांधीजींनी चले जाऊच घोषणा केली आणि 15 ऑगस्ट 1947ला युनियन जॅक खाली उतरला आणि तिरंगा ध्वज वर चढवला गेला. इंग्रजांना इथून जावं लागलं. आम्हाला त्याच पद्धतीने जावं लागणार आहे मित्रांनो. खोटे गुन्हे दाखल होतील, काय बिघडत नाही, होतील, हो दे, उद्ध्वस्त हो, काय बिघडत नाही. शेतकऱ्यांसाठी लढायचं, शेतकऱ्यांसाठी लढूया. न्याय देवतांवरती विश्वास आहे, पण लढायचं थांबायचं नाही. आमच्या सगळ्या महापुरुषांनी आम्हाला लढायला शिकवलेला आहे. तोच विचार घेऊन आपण सर्वजण पुढे जाणार आहोत. मी अधिक बोलणार नाही. मी विनंती करायला आलो नाही आमदारांना की बाहेर या, आमच्याबरोबर चर्चा करा, आम्हाला या, निवेदन घ्या, बोला. बघितलं आम्ही तुम्ही काय बोललात, ते काय बोलायचं होतं विधिमंडळामध्ये बोलायला पाहिजे होतं. आम्ही विनंती करायला आलो नाही,
आम्ही तुमचा निषेध करण्यासाठी आलेलो आहे, कारण तुम्ही शब्दही बोला. आमच्या अगोदरचे कार्यकर्ते बोलले असतील बिचारे भाबडे, या बाहेर येत आहे, चर्चा करत आहे. अजिबात येऊ नका. आम्ही तुम्हाला बाहेर बोलवायला आलो नाही, तुमच्याशी संवाद साधायला आलो नाही. आम्ही या देशातल्या, या राज्यातल्या शेतकऱ्यांची पूर्ण चेष्टा करणार आहे भडवणी सरकार, त्यांचा निषेध करण्यासाठी आलो आहे. आणि आमच्या भागाचे आमदार एकही शब्द बोलले नाहीत, म्हणून तुमचा निषेध करण्यासाठी आलो आहे. कारखान्याचे बॉयलर पेटवायच्या अगोदर ऊसाचा भाव जाहीर करा, सिंचाईची केंद्र सुरू करा. आमदार आहात ना तुम्ही, विधिमंडळामध्ये बोला. अरे शासन निर्णय करतंय, गोरगरीब लोक गावामध्ये शासनाच्या जागेवरती राहतात, त्या जागा नावावर करायसाठी शासन सांगतंय. अधिकारी एक पण ऐकत नाही. अधिकाऱ्यांना पैसे लागतात, मुजोर झालेत, मस्तेल झालेत, तुम्हाला तुमचे हप्ते मिळतात म्हणून अधिकाऱ्यावरती तुमचं नियंत्रण नाही. पण आम्ही ठरवलेलं आहे, एक वेळ तरी आपल्याला ती भूमिका घ्यावी लागणार आहे. मित्रांनो, जो अधिकारी पैसे घेईल त्याला ठोकण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये वंचित मला प्राण साहेबांचा फोन आला की सर आपण बसूया, आम्ही उद्याच मिटिंग लावतो. का रे बाबा, आता का अचानक का मिटिंग लावतात? ठीक आहे, लावायचीच लावा. उद्याचं आमचं आंदोलन हे रद्द होणार नाही, ते आंदोलन आम्ही करणार आहोत. उद्या जाऊया, निषेध करणार आमदारांचा, आणि त्याच्यानंतर प्रशासनाने काय मिटिंग लावायची ती लावी. पण या भागामध्ये विरोधी पक्षाची भूमिका